गेली 40 ते 45 वर्ष आदिवासी नृत्याचं संचालन करतो. विविध ठिकाणी माझे कार्यक्रमही झालेले आहेत आणि आज दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या सहयोगाने आणि सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या वतीने आज इथे तारपाची कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. एक 4 दिवस इथे हा कार्यक्रम चालू आहे. आज माझा इथे दुसरा दिवस आहे. कालपासून बघतो की शहरातील जे मंडळी आहेत की आज जे तारपा नृत्य सादर करत आहेत त्यांनी जो प्रयत्न केला खूपच स्तुत्य प्रयत्न आहे. मला असं जाणवलं पण नाही. थोडंसं त्यांनी जी सुरुवात केली की शहरी भागाच्या हिशोबाने त्यांनी काउंटरवर सुरुवात केली. काउंटरवर ते शिकले, परंतु नंतर काउंटर सोडून म्हणजे काउंट सोडून सहजता म्हणजे त्यांना नृत्य करायला लावल्यानंतर त्यांच्यामध्ये जी सहजता आली ती त्यांच्या मेहनतीचं फळ होतं. आणि आजच्या शेवटच्या दिवशी की कालच्यापेक्षाही अत्यंत सुंदर रीतीने ते साजरा करतील. कारण शहरी जी थोडक्यात जरी वयाने मोठे असले तरी ते विद्यार्थीच. आज विद्यार्थी म्हणूनच ते कालपासून 4 दिवस इथे वावरत आहेत. तर त्यांच्याकडे हा गुण नक्कीच आहे की जे जे घेता येईल ते घ्यावं आणि ते घेतलेलं पण आहे. त्यांच्या गुरूंकडून घेतलेलं आहे. सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या वतीने घेतलेले आणि आम्ही जे दिलं, आम्ही जे आमच्या आदिवासी भागातून आलो आणि आम्ही जे दिलं आहे तेही चांगल्या प्रकारे उचलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यश